बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला लीन आणि त्याच्या सोबतीला यशांक हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल. हो, यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळले तर मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी मिड ऑफ पर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला चेंडू पाहायला मिळाला साहिल यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकत असताना खोलवर टप्प्याला चेंडू आपण पाहिला. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणि एका धावेनं चांताराचा खारबाव संघ त्या सामन्यामध्ये पराभूत झाला. अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टॉस जिंकला होता आणि ते फिल्डिंग स्वीकारली आहे. 4 षटकांचा सामना. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली केली जाते. पायाने चेंडू अडवलाय. चेंडूला स्टॉप केलाय. इथे फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. दोन्ही संघांनी पहिले सामने खूप चांगल्या पद्धतीने जिंकलेत आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी सिक्सर. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय यशांकच्या बॅटमधून. आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. सरळ पाठवलंय. लवकर लाईन पिक केली. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना पहिला षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यशांकच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 9 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी यशांक कंप्लीट करतो. यशांकच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. साहिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिलेली आहे. क्लब हाऊस मनोरी या संघाची या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती बनवल्यात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाटील ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो या मॅच मध्ये आतापर्यंत. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फॉलिंग स्ट्रोक खेळायचा होता खऱ्या अर्थानं आणि इथून जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट. चांगल्या धाटीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती चेंडू साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती शशांकला शांत ठेवलाय. शशांक आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. शरीरापासून दूर खेळले होते परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे जर पाहिलं तर 3 धावा पलून काढल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर साऱ्या झेल सुटल्या गेल्या. याही मॅच मध्ये फिल्डिंग करत असताना बॅकअप खराब राहिलं आणि शेवटच्या चेंडूवरती ते 3 धावा मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने धावफलकावरती 14 धावा बनवल्यात. काय जबरदस्त सुरुवात राहिली आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्यात. साहिल पाटील वरती दबाव टाकला. पहिल्या षटकामध्ये सिंगल डबल्स घेतल्या गेल्या आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली ना तेव्हा मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये क्लब हाऊस मनोरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यशांकने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे या मॅच मध्ये. 11 धावेंवरती तो खेळतोय. त्याच्या सोबतीला लीन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तनय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं या मॅच मध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. चला स्पीडअप करा. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे. आणि तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा कॅप्टन आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आपल्या टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तनय पाटील, स्ट्रायकिंग एंडला यशांक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांनी केली आहे. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑनला, परंतु बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार फलंदाज यशांकच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. यशांक अप्रतिम बॅटिंग करतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला यशांकच्या बॅटमधून. आर्यन भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील यशांकच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना तनय पाटील आणि त्याच्या विरोधात षटकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग करतोय. सरळ बॅटनं हा फटका खेळला होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला जर पाहिलं तर फिल्डर होते आणि त्यांना अगदी बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपण षटकार पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तनय पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाही. यशांकला बाद केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. क्लब हाऊस मनोरी या टीमला बसलाय. फलंदाज बाद. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर होते आणि कमालीचा झेल पाहायला मिळाला. यशांक आक्रमक झाले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहिले. आणि या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि त्याचा फटका फसलाय. 17 धावांचं योगदान दिलंय या मॅचमध्ये फलंदाज यशांकने. 7 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 17 धावांवरती तो बाद झालेला आहे. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानावरती आपण लगेच यायचं आहे. नवीन फलंदाज विरेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तुम्ही विरेशला या मॅच मध्ये पाहताय. दोन्ही संघाने आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ या मैदानावरती दाखवलाय आणि दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती तनय पाटील ओव्हर द विकेट विरेशच्या विरोधात. यावेळेस देखील विरेश त्या मोठा फटका सजवलाय आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. विरेशच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळतो. या मॅच मध्ये ठोकलाय दर्जेदार षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आल्या पहिल्या चेंडूवरती तनयच्या विरोधात या मॅच मध्ये विरेशने आक्रमण केलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विरेश यांच्याकडे पाहिलं जातं आणि इथे बॅटिंग करण्यासाठी लवकर प्रमोट केलाय. आणि या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय फलंदाज विरेशने. लाजवाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 26 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. याही षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि या चेंडूला देखील मिड विकेट रिझर्व मध्ये टर्न केलाय. पंचांच्या माध्यमातून नो बॉल. बीमर चेंडू आहे. मिस्टेक करतोय तनय पाटील या षटकामध्ये. बीमर चेंडू टाकलाय, नो बॉल टाकलाय आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. एकंदरीत नो बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव. एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. 29 धावा धावफलकावरती. फ्रीडचा चेंडू असेल आणि या फ्रीडच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी दाखवलाय. इथे संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल विरेशला. अप्रतिम कामगिरी क्लब हाऊस मनोरी या संघाची आतापर्यंत या सामन्यामध्ये राहिली आहे. कारण 29 धावा धावफलकावरती बनल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
यावेळेस देखील फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू होता आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये वीरेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धाव फलकावरती. वीरेश लाजवाब बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 षटकार आलेत. तनयच्या विरोधात आक्रमण केलंय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 21 धावा तनयने खर्च केलेले आहेत या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. परंतु एका बाजूला वीरेश लाजवाब बॅटिंग करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटनं तनय पाटील स्विच केलाय. सलगचा दुसरा उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वीरेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. काय बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग. वीरेश अप्रतिम फलंदाजी करू लागला या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. या अगोदरचा षटकार काऊ कॉर्नर फेजला होता, तो देखील होता कमालीचा. तदनंतर स्क्वेअर लेग रिजनला आणि ते स्विचचा फटका अगदी डीप पॉइंटला उडवलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार वीरेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा धावफलकावरती. तनय पाटील पुन्हा एकदा यावेळेस देखील स्विच केलाय, परंतु पॉइंटला फिल्डर आहे. झेल फ्लाय. जबरदस्त कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार फलंदाज वीरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. ते स्विचचा फटका पॉइंटला फिल्डर होते. वर्तुळामध्ये कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 धक्के लागलेत क्लब हाऊस मनोरी या टीमला, कारण वीरेश चांगली बॅटिंग करू लागला होता. अगदी तो रंगात आला होता. त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारीची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अक्षरशः या मॅच मध्ये तो बरसला आणि ते त्याची विकेटही मिळाली. फलंदाजाला बाद केले, परंतु तनय पाटीलनं आपल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या. साईलच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि दुसरं षटक टाकत असताना तनय पाटीलच्या या षटकामध्ये तब्बल 27 धावा. 2 विकेट त्यांनी जरूर मिळवलेत, परंतु 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना क्लब हाऊस मनोरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आतापर्यंत 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल ओमकार यांना, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 41 धावा धावफलकावरती खर्च झाल्यात आणि इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. विकेट घ्यावी लागेल, दबाव टाकावा लागेल, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावी लागेल आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल बीमर बॉल, नो बॉल आणि याही चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. काय जबरदस्त फटका लीन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता, बीमर चेंडू होता आणि नो बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीडचा चेंडू गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर पाहिला तर लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी गर गिरकी घेतलेली आहे आणि चेंडू झालेला आहे डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू राहिला. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थानं गोडदेव संघ जर पाहिला तर फिरकीपट्टू गोलंदाज या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलेत. इथे देखील लेग कटरचा वापर. आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी ओमकार आता मात्र करतायत त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती नो बॉल टाकलाय, त्या चेंडूवरती षटकार आला, परंतु सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत लीन यांच्या विरोधात आणि अशाच प्रकारे चांगली कामगिरी करावी लागेल ओमकार पाटीलला. या मॅच मध्ये पहिला सामना अप्रतिम राहिला. त्या सामन्यामध्ये गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस जर पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. लीन यांनी संघर्ष केलाय. मागील 3 चेंडूवरती लीन या फलंदाजानं भरपूर मोठा संघर्ष केलाय, कारण 3 चेंडूवरती फक्त एकच धाव बनली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 49 धावा. चांगल्या स्थितीमध्ये क्लब हाऊस मनोरी हा संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील मोठा फटका लॉंगॉनला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. 55 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. इथे देखील आणखीन एक सलगचा दुसरा फलंदाज हितेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. वा, जबरदस्त बॅटिंग. हितेश देखील आक्रमक झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ओमकार पाटीलच्या विरोधात त्यांनी ठोकलेले आहेत या मॅच मध्ये. काय जबरदस्त धावसंख्या उभारली आहे. संघाची धावसंख्या 61 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती बनल्यात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार पाटील. यावेळेस टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 62 धावा. यानंतर होणारा सामना नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यांच्या विरोधात NCC नारिंगी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळले आहेत परंतु कावो कॉर्नर फेसला फिल्डर आहेत. प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना क्लब हाऊस मनोरी या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा धावफलकावरती बनवल्यात. काय बॅटिंग केली आहे. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज विरेशने इम्प्रेस केलं. त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला 20 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर यशांकच्या बॅटमधून 17 धावा आणि हितेश देखील चांगली बॅटिंग करतोय. 16 धावांवरती खेळतोय या मॅच मध्ये. 3 चेंडूचा त्यानेही सामना केलाय. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे क्लब हाऊस मनोरी या संघाच्या माध्यमातून. परंतु ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील कारण या मॅच मध्ये गाडी 6व्याच गेअरवरती आहे आणि इथून जर पाहिलं तर या गाडीला ब्रेक लावावा लागेल आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड केल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं तोच गोलंदाज अर्थातच हिरेन मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला फलंदाज जर पाहिला तर लीन हा फलंदाज तुम्ही पाहताय. त्याच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळालाय परंतु षटकार आल्यानंतर त्याने भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केलाय. चला स्पीडअप करा. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ स्पीडअप करा. भरपूर वेळ खर्च होतोय. गोलंदाज हिरेन मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय की काय परंतु नाही. समोरच्या दिशेने चेंडूला हॅमर्ड केलाय. पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लीन यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. काय जबरदस्त फटका हॅमर्ड केलाय. समोरच्या दिशेने चेंडूला फोर्स केलाय. या षटकामध्ये या मॅच मध्ये या डावामध्ये आतापर्यंत भरपूर षटकार आलेत. संघाची धावसंख्या 72 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. दुसरी धाव मिळेल का? हो, मिळाली आहे दुसरी धाव. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 74 धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. क्लब हाऊस मनोरी या संघाने अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. 4 षटकांचा सामना. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 74 धावा धावफलकावरती जोडल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हिरेन मात्रे लेग कटरचा वापर केला होता परंतु लेन खराब होती. दिशाहीन चेंडू होता. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या 76 धावा धावफलकावरती. भरपूर मोठं टार्गेट उभारलंय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघावरती. खऱ्या अर्थाने टॉस जिंकला होता ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं तो निर्णय त्यांच्या अंगलट आलाय असंच म्हणावं लागेल. इथून भरपूर जास्त धावा त्या संघाने खर्च केल्यात. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळलाय परंतु मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल येत आहेत. इथे झेल कंप्लीट केलाय. अखेर फलंदाजाला बाद करण्यामध्ये हिरेन मात्रेला यश आलाय. फलंदाज बाद.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन नरेश स्पोर्ट्स कासार वडवली, एनसीसी नारिंगी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. एनसीसी नारिंगी संघाचा कॅप्टन आलेला आहे, कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. आतापर्यंत खूप चांगली धावसंख्या क्लब हाऊस मनोरी संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 76 धावा धावफलकावरती आणि आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि त्या 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही पाहताय नगरसेवक चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि सुरू असलेल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामन्याला तुम्ही पाहताय गोलंदाज हिरेन मात्रे, नवीन फलंदाज मैदानावरती लायमन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हिरेन मात्रेला इथून कमबॅक करावं लागेल कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी धावा खर्च केल्यात. आतापर्यंत या मॅचमध्ये इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. भरपूर जास्त धावसंख्या उभारली आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट लायनरच्या विरोधात. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 77 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनल्यात. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं सातत्याने धावा फलंदाजांनी बनवल्यात. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा फुल टच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब पाहायला मिळते आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 78 धावा, 79 धावा, 79 रन्स ऑन बोर्ड. तुम्ही पाहताय डेंजरस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि 4 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. गोलंदाज हिरेन मात्रे, राऊंड विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या पालोत्रमध्ये चेंडूला अडवलाय परंतु धावाची संधी होती, चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी केली आहे आणि ते 1 धाव पूर्ण केलेली आहे. खराब क्रिकेट या मॅचमध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने भरपूर मिस्टेक केल्यात. फिल्डिंग खराब राहिली, गोलंदाजी खराब राहिली आणि चुकीच्या लेंथवरती गोलंदाजी केली गेली आणि सातत्याने धावा क्लब हाऊस मनोरी संघाच्या बॅटरने आतापर्यंत या मॅचमध्ये धावा बनवल्यात. संघाची धावसंख्या 80 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 80 धावा धावफलकावरती बनल्यात. गोलंदाज हिरेन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. राऊंड विकेट. हिरेन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु यष्टीरक्षक देखील मिस्टेक करतोय आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार बाईच्या स्वरूपात. तब्बल 84 धावा धावफलकावरती बनले आणि 85 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाच्या समोर ठेवलेला आहे. क्लब हाऊस मनोरी या संघाने अप्रतिम कामगिरी राहिली. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमधील उभारली आहे. क्लब हाऊस मनोरी या संघाने 84 धावा आणि 85 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. या ठिकाणी टॉस केला जाईल. चला नरेश स्पोर्ट्स कासार वडोली संघाचा कॅप्टन आपण पुढे यायचंय. एनसीसी नारंगी संघाचा कॅप्टन आलेला आहे. तर नरेश स्पोर्ट्स कासार वडवली आणि एनसीसी नारिंगी या 2 संघामध्ये टॉस केला जाणार आहे. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला बहुजन विकास आघाडी आणि एका बाजूला नगरसेवक चषक 2026. नगरसेवक असा कॉल केलेला आहे आणि आलेला आहे नगरसेवक. तर नक्कीच टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. खूप चांगलं क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणावरती धावा होताना आपण पाहिल्यात. निर्णय काय असेल?
फिल्डिंग घेणार. फिल्डिंग करणार आहात. 5 षटकांचा सामना आहे. इनिशियल ओव्हरमध्ये कोणते गोलंदाज युटिलाइज करणार ते जे तुम्हाला इनिशियल ओव्हरमध्ये धक्के देतील, खऱ्या अर्थाने विकेट घेऊन देतील. संदीप आहे, हर्षल आहे. या क्रीडांगणावरती भरपूरदा तुम्ही खेळलात, परंतु या हंगामामध्ये पहिल्यांदाच खेळताय. कसं वाटतं एकंदरीत आल्यानंतर? खूप सुंदर आयोजन वाटतं. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. एनसीसी नारंगी हा संघ जर पाहिला तर भन्नाट फॉर्मात असलेला संघ आहे. बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. काय टार्गेट असेल डोक्यामध्ये? 60-65. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये जर पाहिलं तर 84 धावा बनल्या. तुमच्याकडे बॅटिंग चांगली असली ना तर या मैदानावरती धावा तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडे तसे बॅटर देखील आहेत. या क्रीडांगणावरती आल्यानंतर एकंदरीत या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटलं एकंदरीत? अतिशय चांगलं वाटतंय. कोणते असे बॅटर असतील जे इनिशियल ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्हाला कॅपिटलाइज करून देतील धावा? आकाश, मयूर, अमर, मी स्वतः. भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि एनसीसी नारंगी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील यांचा आपण आवाज ऐकत होता. याच्या अगोदरचा खेळ अगदी अप्रतिम झालाय. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतात ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026. अगदी मोठी धावसंख्या उभारली, खास करून क्लब हाऊस मनोरीनं. जसं हाऊस पॅक असते ना, तर हाऊसफुल मॅच होता, तर हा स्कोरबोर्ड अगदी हाऊसफुल झालाय. 4 षटकामध्ये 84 धावा, 84 धावा धापलकावरती. पहिले षटक 14, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा आल्या, तर तिसऱ्या षटकामध्ये 25 आणि शेवटच्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. काही प्रेक्षकांना थोडासा प्रश्न पडला की बाबा मागच्या सामन्यामध्ये 6 धावा डिफेंड करणारा, 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करणारा हाच तो संघ होता का? पण प्रत्येक सामना वेगळा असतो, प्रत्येक मॅच वेगळी असते. चांगली बॅटिंग लीननं सुरुवात केली, 18 धावांची खेळी त्याची पहिली. यशांकची 17 धावांची खेळी. शेवटी आपण पाहिलं तर विरेशला 20 धावांची खेळी त्यानं साकारली. इथेच 16 धावांचं योगदान या इनिंगमध्ये आपण पाहिले. चला ओपनिंग पेअर्स सलामी जोडी लगेच मैदानावरती दाखल करा. क्लब हाऊस मनोरी आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. धावफलकावरती 85 धावा आणायचे, 85. 21च्या वरची धावफलका हाताळायचं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. जवळपास 21.50च्या 25च्या सरासरीनं या धावा करायच्या आहेत आणि ते तितकं सोपं नाही आहेत. पण क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं कुठलाही स्कोरबोर्ड, कुठलाही धावफलक हा कधी कठीण असतो. आणि सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. मागच्या मॅचचा हिरो अर्थात मागच्या मॅचमध्ये हिट ठरलेला खेळाडू मैदानावरती आलाय. एका बाजूला हितेश आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचमध्ये हिट ठरला होता हिरेन. हिरेन म्हात्रे आणि हितेश. आणि स्ट्रायकर एंडला हिरेन म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये अगदी हिरो शेवटचं षटक हाताळलं होतं. 6 चेंडूवरती 6 धावा डिफेंड केल्या होत्या. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विरेश. 2 इनिंग पहिले विरेशच्या. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम इनिंग 27 धावांची खेळी विरेशनं साकारली होती. आणि या सामन्यामध्ये देखील 20 धावांचं योगदान त्याने देखील दिलंय. ऑल सेट ऑल गो. चला मॅचला होते सुरुवात. 85 धावांचा पाठलागासाठी सज्ज झाले टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव. गुडलँडवरनं अगदी उचली पहिल्या चेंडूवरती स्वागत करणारा हाय हॅलो अगदी नाकाजवळनं जाणारा हा चेंडू. पहिला चेंडू गुडलँडवरनं उसळी आणि चेंडू गेला एसटीच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडू. पायावरती चेंडू आदळलाय आणि सरळ यष्ट्यांवरती अवकारा यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय आणि पहिला फलंदाज पहिला खेळाडू बाद.
या पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धाफलकावरती येते फक्त सिंगल रन. एक धाव धाफलकावरती आले. क्रमांक 2चा गोलंदाज आता सज्ज होतील फ्रँक. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी फ्रँक. 18 चेंडू आणि 84 धावा करायचे आहेत. अगदी विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती चौकार टोकला तरी 72 होतील. प्रत्येक बॉलवरती चौकार टोकला तरी इथून 72 धावा होऊ शकतील. म्हणजे षटकार किती लागतील त्याचा टोटल आपण थोडीशी आपण करूया. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. अगदी एकतर्फी सामना जसा व्हावा तसा करा. एकदम मोठी धावसंख्या उभारली क्लब हाऊस मनोरीच्या संघानं आणि ती त्याचा पाठलाग करताना सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये. अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही 85 धावांचा पाठलाग करताना तर पहिले षटक 20, 22, 25 धावांचं येणं पॉवर प्लेचं अपेक्षित होतं. ते आलं नाहीये. त्याच्यामुळे सामना तो कदाचित तुम्हाला यायचं होतं त्या सामन्यामध्ये परतून ते परतायची दरवाजे देखील थोडेसे कमी बंद झालेत. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं. पाठलाग धरू होतोय. चेंडू चालू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. अगदी अप्पर आणि पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. त्या पेसचा फायदा उचलला होता. जी गती आहे ज्यावेळेला त्या एंडनं गोलंदाजी होती त्यावेळेला त्या गतीचा फायदा. आता थोडीशी ताकद दाखवली आणि हा ताकदवर फटका मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. चेंडूला चौकार आला तरी 72 होती. षटकार आले किती तर 6. मध्ये जर त्या 6 आले तर या धावा होऊ शकतील. मिस्टर स्टोक अष्टक्षावरून थोडासा दूर प्रयत्न जरूर करत होते. 1, 4, 6, 1 पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. स्कोर 13. 13 धावा धापलकडे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा होणारा मॅच. दोन्ही टीमनं बी रेडी राहा, तयार राहा. टॉस झालाय. कासारवाडवली टीम एका बाजूला असेल, नारंगी दुसऱ्या बाजूला. या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. समोर स्टेट बॅक डाऊन द ग्राउंड. अगदी गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक, नाही रोखू शकले. चेंडू चालला 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. या षटकामध्ये 2 चौकार आले, 1 षटकार आला. स्लोअर वन. शेवटच्या क्षणी बोट फिरली, पेस कमी केला, गती परिवर्तन केलं आणि त्यानंतर बीट केलं ते बरोबर फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 17-17. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकरती 17. 12 चेंडूचा खेळ, 68 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी जय. मागच्या सामन्यामध्ये 17 धावा खर्च करताना 4 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच राहिला होता जय. पुढ्यातला चेंडू होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बरोबर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 18. 18 धावा धाफलकावरती.
अजून एक धाव. थ्रो थोडासा जसा आला तसा एकाच्या जागी 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. याच्या अगोदर दोन्ही सामने आपण रंगलेले पाहिले, जिथे क्लब हाऊस मनोरी आणि जय श्रीराम मुर्दा या दोन संघादरम्यानचा सामना, जिथे क्लब हाऊस मनोरीनं अगदी अष्टपैलू खेळ दाखवला. विथ द बॉल, विथ द बॅट. पायावरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये फील्ड करतील. त्यानंतर अगदी चित्तथरारक सामना ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि जयंता राजा खारबाव. 6 चेंडू आणि 6 धावांची ती अगदी शेवटची ओव्हर, शेवटचं षटक. किती टेन्शन वाढलं होतं आणि तेव्हा सामना जिंकला होता तो ओम ब्रह्मदेव गोडदेवच्या संघानं. आणि सध्या 2 संघांमधली ही लढत सुरू आहे. फुलटॉस बॉल, ऑनड्राईचा फटका, डीप मिड विकेटला फिल्डर. अगदी जवळपास औपचारिकता आता या सामन्यामधली बाकी आहे. का 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा जर बघितल्या धावफलकावरती 21 आहेत. आता 9 चेंडूचा खेळ आणि 64 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 64 धावा. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल तर थोडीशी औपचारिकता, अगदी फॉर्मॅलिटीज बाकी. बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं तिथे लागलाय यष्टीरक्षकाला चेंडूच्या खाली. झेल टिपलाय आणि जयला लाभलंय यश. फलंदाज बाद. पोझिशन मध्येच नव्हते. फटका खेळण्यासाठी काय फ्लिक करायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, अगदी पोझिशन मध्ये नव्हते. हा फटका खेळताना डॉट बॉलची सांगता होत असताना त्याचं आता आम्ही म्हटलं होतं की थोडंसं औपचारिकता बाकी, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना स्टार्ट महत्वाचं असतं, सुरुवात महत्वाची असते. कदाचित त्या सुरुवातीपासून लांब गेला, ऑफ कटर पडला, थोडा बाहेरच्या दिशेला निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 21. 6 चेंडूचा खेळ आहे. धावा भरपूर करायचे आहेत. 64 अगदी औपचारिकता बाकी. हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. नगरसेवक चषक 2026. थँक्यू. 6 चेंडू आणि 64 धावा. अगदी वेगळं वाटतंय समीकरण, जसं स्क्रीनवरती जेटीसीच्या समीकरण आले ना. यानंतरचा होणारा मॅच कासारवडवली आणि दुसऱ्या बाजूला टीम नारंगी या 2 संघादरम्यान सामना असणार आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी यशांक. 6 चेंडूचा खेळ 64. याचा अर्थ फक्त 6 चेंडू औपचारिकता एक बाकी आहे या सामन्यामध्ये. क्लब हाऊस मनोरी पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला राहतोय चेंडू. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिले आता तिन्ही सामन्यामध्ये 3 गोष्टी दाखवल्या. एक तर तुम्ही चांगली बॅटिंग करा आणि जर बॅटिंग केली तर त्या धावा डिफेंड देखील करा. दुसऱ्या सामन्यामध्ये घडलं होतं. पण तिसऱ्या सामन्यामध्ये इतक्या धावा उभारल्या क्लब हाऊस मनोरीनं. अगदी मनोरी त्यांचं नाव आहे आणि धावांचा मनोरा उभा केला गेला होता आणि तो अगदी पहाड, जसं की डोंगर उभा केला गेला होता आणि तो पार करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ अगदी पाठीमागे राहिलाय. आता दोघांमध्ये लागले चुरस. बॅटिंग जास्त कोण करणार. नॉस्ट्रेक यांचा खेळाडू सांगत होता काही धाव जरा मलाही संधी दे. बॅटिंग यांचा सांगतोय मला एखाद चेंडू मलाही खेळू दे, कारण आता फक्त औपचारिकता बाकी आहे. अजून नॉस्ट्रेक यांचा खेळाडू काहीतरी सांगतो की एक चेंडू तू खेळ, एक चेंडू आम्ही खेळतो. तर बघ पुन्हा आले ते बोलता
बाकी सगळं काही देईल, मागितलं तर पण स्ट्राईक देणार नाही हा फलंदाज त्याला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आता धावायला गेले त्यावेळेला विकेट गेलाय. 9 सेकंड भावा, तिकडेच राहावं लागेल वाटते तुला. विकेट गडी बाद. थँक्यू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ. नंदन क्रमांक 5 वरती 6 वरती बॅटिंगसाठी. नंदन 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. थोडासा हात दाखवूया, हात खोलूया. हात खोलले, हात दाखवले आणि स्विच हिटचा षटकार ठोकलाय. थँक्यू. कारण प्रत्येकाला माहिती होती की बाबा सामनाही कोणी जिंकणार नाहीये, पण थोडासा वेगळा खेळ करूया. मॅच तो जीत नहीं सकते, लेकिन भाई थोडासा एंटरटेनमेंट होगा. आणि तेच काम कदाचित नंदन यांनी केले. स्विच हिट केलं होतं आणि चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. नंदन ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट केला होता. षटकार. शेवटचा चेंडू. अजून एक, अजून एक, पण नाही आहे. अगेन्स्ट द विंड आहे, हवेच्या विरुद्ध आहे. त्याकरता हवेचा प्रतिरोध होता. त्या चेंडूला ट्रॅव्हल होण्यामागे शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. 84 धावा केल्या, त्या 85 धावांचा पाठला करताना 28 पर्यंत प्रवास थांबलाय तो ओम ब्रह्मदेव गोरदेवच्या संघाचा. आणि हा सामना अगदी बिग मार्जिननं, मोठ्या मार्जिननं जिंकलाय क्लब हाऊस मनोरी. अभिनंदन. मॅच समरी पाहिली तर कदाचित लक्षात येईल 84 धावा केल्या होत्या. त्याच्यामध्ये विरेश 20 धावांचं योगदान, 18 धावांची लेनची खेळी आणि त्यानंतर यशांकचं 17 धावा आणि हितेच्या नावावरती 16 धावा. प्रत्येक गोलंदाज थोडासा महागडा ठरला होता. प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या. पाठलाग करताना कदाचित एका क्षणा वाटलंही नाही. त्याचं कारण होतं विरेशचं ते मेडन ओव्हर 2 विकेटचं ते पहिलं षटक आणि तिथून मॅचमध्ये परतणार नाहीये याची काळजी त्या एका षटकाने घेतली. या सामन्यातील सामनावीर मागच्या सामन्यामध्ये देखील ज्यानं 27 धावांची खेळी साकारली होती, या सामन्यामध्ये 20 आणि मेडन ओव्हर 2 विकेट, अर्थात विशेष विरेश. त्याला विशेष म्हणतो कारण तो स्पेशल आहे. स्पेशल खेळ त्याने केला तिच्यामध्ये. विरेश, आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करायचा आहे. चला विरेश, तुम्ही या आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निशांत पाटील असतील. NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला नरेश